सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क। सांगली जिल्ह्यात सध्या एमडी ड्रग्जचे प्रकरण चांगलंच तापलं असून सांगलीचा उडता पंजाबकडे वाटचाल सुरू आहे। यावरून सर्वपक्षीय नेत्यांनी चिंता व्यक्त करताना पोलीस प्रशासनाला धारेवर धरलंय। अशातच आता जिल्ह्यातील नशा बाजाराची पाळंमुळं उखडून टाकण्याचा निर्धार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत करण्यात आलाय। तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत 5 जणांच्या टास्क फोर्सची नियुक्ती केली आहे, ज्याचा दर आठवड्याच्या सोमवारी आढावा घेतला जाणार आहे। या समितीत पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक आणि अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त असतील। जिल्ह्यातील वाढत्या नशा बाजारामुळे अनेकांचं आयुष्य वाया जात असून जिल्ह्याचं नाव खराब होत आहे। यावरून सर्वपक्षीय आमदारांनी नशा बाजार, रॅकेट, तरुणांचं नुकसान यावरून आक्रमक भूमिका मांडल्याचं चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय। बैठकीत आमदारांनी प्रशासनावर सवाल उठवत पोलीस दल, अन्न औषध प्रशासन दिवसा झोपा काढतंय का असा देखील तिखट सवाल उपस्थित केला। तर आता यात पालकमंत्र्यांनीच लक्ष घालावे अशी विनंती केली होती। यावरून कोणत्याही परिस्थितीत सांगलीला अंमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्याचं आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिलंय। मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले, आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र।